केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत आणि आज ते पुण्यामध्ये मुक्कामी असतील, तर उद्या ते रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर सुद्धा जाणार आहेत। अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये पालकमंत्री पदासंदर्भात तोडगा निघण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आणि या दौऱ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरी भोजनासाठी जाणार आहेत। रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर अमित शहा हे सुनील तटकरे यांच्याकडे सुतारवाडीला रवाना होतील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यामध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। रायगडचं पालकमंत्री पद भरत गोगावले यांना मिळणार की अदिती तटकरे यांच्या नावाची पुन्हा एकदा घोषणा होणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। परवाची भेट ही अतिशय वेगळा करण्यासाठी आहे। छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी येतात। त्यांच्या या भेटीचा कुठलाही राजकीय अनमर्त्य होऊ नये, काढू नये अशी माझी विनंती आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण पाहिलं की एकीकडे बऱ्याच दिवसांपासून न सुटलेला पालकमंत्री पदाचा तिढा, एकीकडे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तो प्रतिष्ठेचा केलेला आहे आणि दुसरीकडे त्याच पार्श्वभूमीवर अमित शहांचा हा दौरा, त्यामुळे शिंदे गटामध्ये कुठेतरी धगधग वाढल्याचं पाहायला मिळतंय का? अगदी खरं आहे श्रद्धा। आपण जर बघितलं तर केंद्रीय गृहमंत्री आज आणि उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। अर्थात उद्याचे पूर्ण दिवस रायगडावर असतील। सकाळी रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय, त्याला उपस्थिती लावतील आणि त्यानंतर ते सुनील तटकरे यांच्या घरी जातील। अर्थात स्नेहभोजनासाठी ते तटकरेंच्या घरी जातील असं सांगितलं जात असलं तर देखील रायगडचा पालकमंत्री पदाचा जो तिढा आहे, याआधी रायगडचे पालकमंत्री पद अदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं, मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि शिंदे गटात देखील नाराजी होती त्या पालकमंत्री पदावरून। त्यामुळे ते पालकमंत्रीपद तोडगा स्थगित करण्यात आलं। तेव्हापासून खऱ्या अर्थाने चर्चा होती की पालकमंत्री पदाचा तिढा केव्हा सुटेल आणि हा तिढा जर सुटायचा असेल तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याच दारात हा तिढा जो आहे तो सुटेल। आणि आता केंद्रीय गृहमंत्री स्वतः रायगडावर येत आहेत, त्यामुळे आता तरी रायगडच्या पालकमंत्री पदाचा पेच सुटणार का? कारण उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुनील तटकरे यांच्या घरी जातील आणि त्यावेळी चर्चा देखील होऊ शकते। त्यामुळे आता अमित शहा उद्या आल्यानंतर हा तिढा सुटतोय का हे बघावं लागेल। खरं तर आपण जर बघितलं असेल तर हा रायगडचा दौरा अतिशय महत्वाचा आहे अमित शहाचा। रायगड दौऱ्यानंतर अमित शहा मुंबईत येतील आणि मुंबईमध्ये देखील सह्याद्री अतिथीगृह येथे संध्याकाळी 6 वाजल्यानंतर ते मुक्काम करतील आणि त्या दरम्यान महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांसोबत, त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, यांच्यासोबत ते चर्चा करतील आणि जो पालकमंत्री पदाचा पेच कायम आहे त्यामध्ये प्रामुख्याने रायगडचं पालकमंत्रीपद तर नाशिकचं पालकमंत्रीपद आपण म्हटल्याप्रमाणे भाजपकडे जाणार। त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदावर उद्या काय तोडगा निघतोय का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे सध्या। अगदी बरोबर आहे। पालकमंत्री पदाचा जेव्हा निर्णय झाला तेव्हा शिंदेंनी ऑब्जेक्शन घेतलं आणि वरिष्ठांकडे केंद्रामध्ये सांगितल्यानंतर त्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली होती। मात्र आता अमित शहा आल्यावर गोगावले यांची काही चर्चा करतात का आणि त्यावर काही तोडगा निघतो का, याकडे सुद्धा लक्ष असेल। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।